Okay guys, now let's move to the second sum. Algebraचा practice at 2.2 factorization method ने आपण बघतोय. So guys, what is the seventh sum here? Seventh sum आहे under root 2 x square plus 7x plus 5 root 2 is equal to 0. आणि जसं आपण सॉल्व केलेलं आहे कोएफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक टर्म इंटू कॉन्स्टंटला आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय. म्हणजे इथं रूट 2 इंटू 5 रूट 2 ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे गाइस. तो गाइस लक्ष माहिती आहे तुम्हाला रूट 2 इंटू रूट 2 2 असतं. म्हणजे ऍक्च्युअली रूट 2 इंटू रूट 2 रूट 4 होतं आणि रूट 4 ब्रॅकेटच्या बाहेर आल्यावरती 2 राहतं. इज इट क्लिअर? म्हणजे इन शॉर्ट रूट 2 इंटू रूट 2 इज 2 आणि 5 2 आर 10. म्हणजे ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं गाइस प्लस 10. इज इट क्लिअर? म्हणजे आता आपल्याला फॅक्टर्स असे काढले पाहिजे की त्याचं सम किती असलं पाहिजे गाइस. सम इज द कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म म्हणजे प्लस 7 आणि प्रोडक्ट किती असलं पाहिजे गाइस आपला हा प्लस 10. ओके, तो फॅक्टर्स इझी आहे. 10 प्रोडक्ट आपल्याला 10 पाहिजे, सम 7 पाहिजे म्हणजे 5 2 जा 10 प्लस 5 प्लस 2. गेटिंग इट ना गाइस? आणि पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे इन्स्टेड ऑफ 7x आता आपण कसं लिहिणार आहे हे ऍज इट इज रूट 2 x स्क्वेअर प्लस 7x च्या जागी 5x प्लस 2x प्लस 5 रूट 2 इज इक्वल टू 0. गॉट इट? इन्स्टेड ऑफ 7x 5x प्लस 2x दिलेलं आहे. नाव गाइस आपल्याला काय करायचं आहे ह्याला फॅक्टराइज प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स पाडायचे. तर रूट 2 इंटू एक्स प्लस 5 इंटू एक्स प्लस. नाव गाइस पे अटेन्शन, ह्या 2 ला रूट 2 इंटू रूट 2 लिहायचं आपल्याला. मिनिंग काय चेंज होते का गाइस? रूट 2 इंटू रूट 2 इज 2. इज इट क्लिअर? तो इन्स्टेड ऑफ दिस 2 रूट 2 इंटू रूट 2 लिहिलं आणि मग इंटू एक्स आणि प्लस 5 इंटू रूट 2 इज इक्वल टू 0. व्हॉट इट गाइस? इम्पॉर्टंट स्टेप. 2 च्या ऐवजी आपण काय लिहिलंय रूट 2 इंटू रूट 2. इज इट क्लिअर? सी गाइस 2 च्या ऐवजी रूट 2 इंटू रूट 2 लिहिलंय. नाव गाइस प्रत्येक 2 ब्रॅकेट मध्ये कॉमन टर्म्स काढायचे. व्हॉट इज कॉमन हियर? एक्स कॉमन निघाला. राहिलं काय रूट 2x. ओके, आणि मध्ये साइन प्लस आणि इथं 5. इज इट क्लिअर? इन द सेम वे ह्या सेकंड ब्रॅकेट मध्ये काय कॉमन आहे रूट 2 म्हणजे प्लस रूट 2 जर आपण कॉमन काढलं व्हॉट इज लेफ्ट इज हियर रूट 2 आणि x. ओके, म्हणजे रूट 2x आणि प्लस इकडचा 5. इज इट क्लिअर? आणि इट इज इक्वल टू 0. काय इथपर्यंत कळलंय ना? व्हॉट इज कॉमन हियर? दिसतंय रूट 2x प्लस 5. रूट 2x प्लस 5 त्याला कॉमन घेतलं. रूट 2x प्लस 5 ह्याला कॉमन घेतलं आणि राहिलं काय गाइस x प्लस रूट 2. राहिलं काय x प्लस रूट 2 इज इक्वल टू 0. आणि पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. तो रूट 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. x प्लस रूट 2 इज इक्वल टू 0. इज इट क्लिअर? आणि हा प्लस आहे तिकडे गेल्यावरती मायनस. रूट 2x इज इक्वल टू मायनस 5. रूट 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड. तो गाइस 5 अपॉन रूट 2. ओके, लक्ष द्या. आणि पुढे हा प्लस आहे तिकडे गेल्यावरती मायनस. मग x इज इक्वल टू गाइस प्लस असेल तर मायनस रूट 2. इज इट क्लिअर? ही एक x ची व्हॅल्यू आली. नाउ इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इज दॅट की कधीही रूट 2 डिनॉमिनेटरला ठेवायचं नाही. मग आपल्याला त्याला रॅशनलाइज करायचं. रॅशनलाइज म्हणजे माहिती ना गाइस? रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला रॅशनलाइज केलं म्हणजे काय x इज इक्वल टू हा 5 रूट 2 रॅशनलाइज नाही रूट 2 ला इंटू रूट 2 परत मल्टिप्लाय करायचं. दॅट इज कॉल्ड एज रॅशनलाइज. समजतंय गाइस? मग पुढची स्टेप x इज इक्वल टू काय येणार 5 रूट 2 न्यूमरेटर आणि रूट 2 इंटू रूट 2 2. तो दिस इट इज अ व्हॅल्यू ऑफ x. समजलं? तर x ची व्हॅल्यू आली 5 रूट 2 अपॉन 2 आणि x ची व्हॅल्यू मायनस रूट 2. इज इट क्लिअर? द सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन. इझी होता गाइस 7 सम? ओके, फाइन. ओके गाइस, नाउ लेट्स मूव टू द 8th सम. 8th सम पण व्हेरी इम्पॉर्टंट सम आहे गाइस. इम्पॉर्टंट सम आहे आणि इझी आहे. फक्त लक्ष द्या आल्याला आपल्याला कसं करायचं आहे. इज इट क्लिअर? नाउ सी गाइस आपल्याला गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय 3x स्क्वेअर मायनस 2 रूट 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे मिडल टर्म तुम्हाला बघा थोडासा वेगळा दिसतो. बट वी हॅव टू फॉलो द सेम स्टेप्स. अगेन कोएफिशियंट ऑफ द क्वाड्रॅटिक टर्म. ओके, व्हेरिएबल इंटू कॉन्स्टंट मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3 इंटू 2 काय येणार गाइस प्लस 6. प्लस 6 चे असे फॅक्टर्स आले पाहिजे की सम किती असलं पाहिजे किती गाइस मायनस 2 रूट 6 आणि प्रोडक्ट किती असला पाहिजे गाइस प्रोडक्ट इज इक्वल टू प्लस 6. गाइस बघा समजून घ्या सम किती पाहिजे मायनस 2 रूट 6. आता 6 ला कसं लिहिणार गाइस? गाइस आपण मगाशी बोललो एक सम बघितलेला रूट 2 इंटू रूट 2 किती असतो 2. म्हणजे रूट 6 इंटू रूट 6 पण किती असणार 6.
म्हणजे 6 चे फॅक्टर्स मी असं काढतोय, √6 इंटू √6. ओके, √6 इंटू √6 6 होत आहे, आणि इथं मायनस म्हणजे ह्या दोघांना -1√6 -1√6. जर हे केले -1√6 -1√6 -2√6 येतं त्यांचं सम, आणि -1√6 -1√6 मल्टिप्लाय केलं तर किती येतं 6. म्हणजे हे आपले रिक्वायर्ड फॅक्टर्स आहेत. क्लिक झाले की फॅक्टर्स कसे. ओके, नाव सिंपल नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहिती आहे 3x² -2√6x. ओके, हा इन्स्टेड ऑफ 2√6 -1√6 ओके x -1√6x plus 2 is equal to 0. Is it clear? नाव गाइस कसं करायचंय, ते 2-3 स्टेप्स याच्यामध्ये ऍड होणार आहेत. आता अगेन ह्या 3 च्या जागी आपण काय लिहिणार गाइस, √3 इंटू √3. एनी प्रॉब्लेम? √3 इंटू √3 3च होतं, समजतंय गाइस. आणि नेक्स्ट गाइस पुढचं x² इंटू x² ऍज इट इज, -1 ऍज इट इज ठेवूया. नाव इन्स्टेड ऑफ √6 आपण त्याला असं लिहूया √3 इंटू √2. मिनी काय चेंज झालं का, √3 इंटू √2 √6च होतं, समजतंय का गाइस. ओके, इन द सेम वे पुढं -1 इंटू 6√x. इज इट क्लिअर? या ह्यालाही आपण तसंच लिहूया, √6 ला कसं लिहिणार गाइस, √2 इंटू √3. अगेन ह्याला पण √2 इंटू √3 लिहिलं, √6च होतं. आणि पुढे गाइस परत अगेन 2 ला कसं लिहिलं गाइस, √2 इंटू √2. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप ऑफ दिस सम गाइस. समजलंय? वन्स अगेन आय एम टेलिंग, इन्स्टेड ऑफ 3 काय लिहिलं, √3 इंटू √3. मिनिंग चेंज नाही झालं, x² इंटू x² चा x² इंटू x. अगेन -1 इंटू √6x. √6x ला कसं लिहिलं, √3 इंटू √2. आन्सर तेच येते. पुढच्या त्याला सेम लिहिलं, √2 इंटू √3. इज इट क्लिअर? आणि 2 ला काय लिहिलं, √2 इंटू √2. गॉट इट गाइस? व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इट इज. आणि पुढची स्टेप कॉमन काढायची. ओके, अँड दॅट इज व्हेरी इझी. आता व्हॉट इज कॉमन, √3 इज कॉमन. ओके, अँड येस x राहिला आपल्या इथे लिहायचं वरच्या स्टेपला, x इज कॉमन. तो √3x इज कॉमन हियर. ओके, अँड व्हॉट इज लेफ्ट इज √3x मायनस √2. हा टर्म राहिलेला आहे. इज इट क्लिअर? गेटिंग इट? इन द सेम वे मगाच्या याच्यामध्ये आपण काय कॉमन काढतोय, √2 कॉमन काढतोय. मायनस जर कॉमन काढलं तर आतली साईन चेंज होती, तर -√2. काय लक्षात घ्या, √2 कॉमन काढतोय आणि मायनस आहे इथं साईन, तो -√2 कॉमन काढलं तर आतली साईन चेंज होती. हा राहणार काय, 2√6. हा मायनस प्लस की काय होणार, मायनस √, काय गाइस 2 इज इक्वल टू काय 0. इज इट क्लिअर? या स्टेप्स कळल्या? हे दोन्ही स्टेप्स खूप इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत, इझी आहेत. ओके, आणि कॉमन टर्म तुम्हाला दिसतंय ना, √3x मायनस √3, √3x मायनस √2. आणि पुढचं काय, √3x परत सेम √3x मायनस √2. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 0. आणि पुढची स्टेप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसं करायचं आहे. सेम गाइस, √3x minus √2 is equal to 0, and same is the case here. Okay, so it is 0. हा मायनस आहे तिकडे गेल्यावरती प्लस, √3x is equal to √2. तो x is equal to √2 upon √3. Is it clear? And same is the case here. हा मायनस आहे तिकडे गेल्यावरती प्लस, ओके, इज इक्वल टू √2, आणि हे मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड, √2 अपॉन √3. इज इट क्लिअर? इन शॉर्ट आन्सर तुम्हाला कळलं, x इज इक्वल टू √2 अपॉन √3, आणि तिकडे पण √2 अपॉन √3. इझी गाइस, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. 2 वेळा सम सॉल्व्ह करायचं. ओके, फाइन. ओके गाइस, नाउ विल मूव टू द नेक्स्ट सम. 9th सम बघा कसा दिलेला आहे, 2m ब्रॅकेट m minus 24 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 50. तो गाइस इट इज नॉट इन द स्टँडर्ड क्वाड्रेटिक फॉर्म. ओके, मग पहिला आपण काय करूया, ह्याला मल्टिप्लाय करायचं. इझी टाइप आहे. 2m इंटू m, 2m स्क्वेअर, 2m इंटू -24 -48m, आणि हा प्लस तिकडे आल्यावरती -50 इज इक्वल टू 0. ही स्टेप कळली गाइस? एकदा जनरल फॉर्म आला का, 2m इंटू m, 2m स्क्वेअर, 2m इंटू -24 -48m, आणि हा +50 तिकडे गेल्यावरती मायनस झाला. इज इट क्लिअर? आणि पुढचे स्टेप्स नॉर्मल जे आतापर्यंत आपण सॉल्व्ह केलेली. 2 इंटू -50 इज -100. म्हणजे आपल्याला -100 चे असे फॅक्टर्स काढायचे ज्याचा सम किती असणार गाइस, सम इज इक्वल टू किती, -48, आणि प्रोडक्ट किती असणार गाइस, प्रोडक्ट इज -100. तो 100 चे फॅक्टर इझी आहेत गाइस. इट इज 50 इंटू 2, 52 100. इज इट क्लिअर? नाव गाइस सम किती पाहिजे, -48
सम मायनस पाहिजे म्हणजे ऑब्व्हियसली ग्रेटर नंबरला काय द्यायची मायनस साइन आणि छोट्याला प्लस साइन बिकॉज -50 प्लस 2 is -48 and -50 into 2 is -100. Is it clear? The term satisfies the condition. And next step simply 2m square as it is instead of 48m what we will do -50m plus 2m minus 50 is equal to 0. Got it? Instead of 48m आपण हे लिहिलं. Next परत फॅक्टर्स पडा 2 into m into m minus 2 into instead of 50 2 into 25 लिहिलं into m plus 2 into m. Is it clear? And minus 2 into 50 is equal to 0. Steps easy guys. Okay, समजताय ना? Next common काढायचं आहे. See what is common here? 2m and 2m is common. So इथेच लिहूया 2m common झाला. What is left is m and minus 25. Got it guys? Clear? And next इथं 2 common. Again guys choose common लिहा फक्त. इथं actually 25 आहे ना. आपण 50 लिहिलं चुकून. हा 2 कॉमन लिहिलं म्हणजे प्लस 2 कॉमन काढलं राहिला काय m मायनस 25 इथं प्लस कॉमन काढलंय आतली साइन चेंज करायची नाही मायनस कॉमन काढत असेल तरच आतली साइन चेंज करायची गॉट इट गाइस नाउ वी कॅन सी व्हॉट इज कॉमन हियर m मायनस 25 तो m मायनस 25 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय 2m प्लस 2 इज इक्वल टू 0 इज इट क्लियर पुढचे स्टेप तुम्हाला क्लियर आहे तो m minus 25 is equal to 0 and 2m plus 2 is equal to 0. Guys getting it? These steps are very easy. Next हा तिकडे गेल्यावरती प्लस होणार तो m ची व्हॅल्यू आली 25 आणि इथे 2m हा प्लस 2 तिकडे गेल्यावरती मायनस 2 होणार आणि हा 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड होणार so it is -2/2 that is m is equal to -1. Got it? So in this way m is 25 and m is -1. Getting it? Steps are very easy guys. Just follow these steps. Okay? काही प्रॉब्लेम नसतो खूप इझी असतात हे सम्स. ओके फाइन. ओके गाइस नाउ जस्ट इज द 10th सम. ओके थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचा. इट इज व्हेरी इझी. सी व्हाट इज द क्वेश्चन 25m square is equal to 9. What is the first step here guys? 25m square as it is हा प्लस 9 इकडे आल्यावरती काय होणार -9 इज इक्वल टू 0. गॉट इट? फर्स्ट स्टेप कळली. नाउ गाइस 25 कशाचा स्क्वेअर आहे 5 स्क्वेअर m स्क्वेअर ॲज इट इज आणि 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 स्क्वेअर. ही स्टेप क्लिअर. इन्स्टेड ऑफ 25 त्याला 5 स्क्वेअर लिहिलं m स्क्वेअर ॲज इट इज आणि 9 इज 3 स्क्वेअर. आता 5 आणि m एकत्र करून कॉमन ब्रॅकेट होल स्क्वेअर करूया. इज इट क्लिअर? स्क्वेअर कॉमन आहे कॉमन घेतलं आणि इथं 3 स्क्वेअर. इज इट क्लिअर? नाव गाइस इथं तुम्हाला दिसतंय का हा कुठल्या फॉर्म मध्ये आलाय a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कुठल्या फॉर्म मध्ये आलेला आहे गाइस a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं गाइस a प्लस बी अँड a मायनस बी. इन द सेम वे इन्स्टेड ऑफ हियर a इथं 5m आहे आणि इन्स्टेड ऑफ b इथं 3 आहे. समजतंय तुम्हाला गाइस? ओके इझी. देयरफॉर काय येणार 5m स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b म्हणजे 5m प्लस 3. ओके दॅट इज 5m प्लस 3 एका ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a मायनस b म्हणजे 5m मायनस 3. गेटिंग इट ना गाइस? ओके त्याच्याऐवजी हे आलं विच इज इक्वल टू 0 म्हणजे आपण एवढं लिहिलं तरी चालेल. आणि नेक्स्ट स्टेप तुम्हाला माहिती आहे मग 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 अँड 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. पुढची स्टेप तुम्हाला माहिती हा प्लस तिकडे गेल्यावरती मायनस 3 होणार तो m इज इक्वल टू किती गाइस -3/5. गॉट इट? इन द सेम वे पलीकडे आपण 5m -3 तिकडे गेल्यावरती काय होतोय +3 आणि मग हा 5 तिकडे गेल्यावरती डिवाइड तो 3/5. तो इन शॉर्ट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ m? इट इज -3/5. m इज इक्वल टू 3/5. इझी समजला? इझी आहे. 2 मार्क्स साठी विचारले जातात. Okay guys, now just see the 11th sum. 11th sum पण खूप easy आहे. What is the question? 7m square is equal to 21m. येत आहे का लक्षात? Now next again 7m square हम प्लस 21 तिकडे गेल्यावरती -21m is equal to 0. Is it clear? Easy steps आहेत. Again चला bifurcate करा. 7m square म्हणजे m into m. Instead of 21 what we will write 7 into 3 आणि m as it is equal to 0.
Now what is common among them guys? 7m, 7m is common. याला आपण कॉमन काढलं आणि what is left? m minus 3 is equal to 0. Got it? एकदम इझी सम्स येते, शेवटचे 2 to मार्क्सचे सम्स असतात. म्हणजे 7m is equal to 0 आणि पलीकडचा m minus 7 is equal to 0. Now therefore m is equal to 0 upon 7. हा मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड, म्हणजे m ची व्हॅल्यू एकदा 0 येणार आणि हा मायनस आहे तिकडे गेल्यावरती काय होणार प्लस. तो m इज इक्वल टू किती 7. तो एकदा m ची व्हॅल्यू 0 येते आणि एकदा m ची व्हॅल्यू 7 येते. इज इट क्लिअर? समजतंय? एकदम इझी आहे. जस्ट सी द 12th सम. 12th सम पण खूपच इझी आहे. अँड द सम इज m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. बघा m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0 हा पण खूप इझी आहे. ह्याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करूया. कुठल्या फॉर्म मध्ये गाइस? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सी हाव? m स्क्वेअर ऑलरेडी स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे, बट इन्स्टेड ऑफ 11 मी अंडर रूट 11 इंटू अंडर रूट 11 या 11 अंडर रूट 11 स्क्वेअर लिहिलं तर चालेल गाइस? चालेल ना गाइस? कारण अंडर रूट 11 स्क्वेअर इज 11 इटसेल्फ. कळलं का? 11 अंडर रूट 11 स्क्वेअर काय 11च आहे. गाइस समजतंय? म्हणजे 11 च्या जागी आपण काय लिहिलं? अंडर रूट 11 स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर रूट कट झालं, राहिलं फक्त 11. मीनिंग चेंज होत नाहीये. पण आता हा कुठल्या फॉर्म मध्ये आला? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो व्हॉट इज a हियर? m. अँड व्हॉट इज b हियर? रूट 11. मग देअरफॉर हा काय होणार गाइस? हा फॉर्म्युला आपला काय असतो? एकदा a प्लस b अँड एकदा a मायनस b. सेम हियर काय होणार गाइस? देअरफॉर अंडर हियर m प्लस अंडर रूट 11 येत आहे a प्लस b अँड अगेन m मायनस अंडर रूट 11 इज इक्वल टू 0. समजतंय गाइस? स्टेप्स इझी आहे. इम्पॉर्टंट स्टेप फक्त हा आहे. 11 ला आपण फक्त अंडर रूट 11 स्क्वेअर लिहिला, मिनिंग चेंज झाली नाहीये. ओके. हा, आणि पुढचं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं आणि पुढची स्टेप्स इट्स क्वाइट इझी. ओके ओके. तो पुढची स्टेप क्वाइट इझी आहे. ती कुठली गाइस? m प्लस रूट 11 इज इक्वल टू 0 आणि m मायनस रूट 11 इज इक्वल टू 0. गेटिंग इट? हा प्लस आहे तिकडे गेल्यावरती मायनस, हा मायनस अंडर रूट 11 होणार. काय समजतंय? आणि इकडे m इज इक्वल टू मायनस तिकडे गेल्यावरती प्लस इट इज अंडर रूट 11. समजतंय? तर अशा पद्धतीत एक सिंपल पद्धतीने मला आपले हे सम समजले. समजलं? फॅक्टरायझेशन मेथड खूपच इझी आहे आणि होपसो तुम्हाला हे सगळे सम समजले असतील. ओके. परफेक्टली डोक्यात बसण्यासाठी गाइस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हा थॉट मॅथ्स मध्ये कंपल 101% एव्हरी टाइम अप्लाय करायचे. सम्स ट्राय करायचे 1 टाइम 2 टाइम 3 टाइम. सम्स इझी आहेत म्हणून बसायचं नाही अरे हा सम इझी आहे फक्त बघितलं तर होईल असं बिलकुल नाही गाइस. सम्स ट्राय केले पाहिजे तर हे इझी असतात, काही अवघड नसतं. ओके. तर होपसो तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड सगळ्यांना कळली असेल. प्रॅक्टिससाठी हे सम्स 2-2 वेळा रिपीट करा. 101% तुम्हाला फॅक्टरायझेशनचे कुठल्याही टाइपचे सम्स सॉल्व्ह करायला अवघड होणार नाही. ओके. थँक्यू गाइस.